बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा पोलीस भरती गेल्या 8 दिवसापासून बीडच्या पोलीस मुख्यालयावर सुरू आहे. या ठिकाणी भल्या पहाटे म्हणजे 3 ते 3:30 ला जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या समवेत त्यांची सर्व टीम, जी काही पोलीस भरतीमध्ये जी काही बंदोबस्त असणारे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, महिला पोलीस भगिनी आहेत, ह्या सर्व या ठिकाणी 3 वाजता मध्यरात्री या ग्राउंडवर हजर असतात. कारण राज्यातून जी काही महिला उमेदवार आहेत, पुरुष उमेदवार आहेत, या ठिकाणी पोलीस भरतीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. त्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी बीड जिल्हा पोलीस दलानं नक्कीच घेतली पाहायला मिळते. आज पोलीस मुख्यालयावर महिला उमेदवारांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे पाहायला मिळते. या ठिकाणी भल्या पहाटे 4 वाजता मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी असते. त्या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असता. आता सायंकाळचे 6 वाजता आहेत. या ठिकाणी देखील आता जे काही उमेदवार आले होते त्यांनी या उमेदवारीच्या संदर्भामध्ये सहभाग घेतला होता. त्यांना जे काही मार्क आले त्या मार्कची लिस्ट आता टप्प्याटप्प्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बीड जिल्हा पोलीस दलाच्या या संकेतस्थळावर नक्की त्यांना पाहायला मिळणार आहे. जे उमेदवार भरतीच्या आतंकाने परिश्रम कष्ट घेऊन जे पळाले, जे भरतीच्या अनुषंगानं जे काही लढले गेले, त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळणार आहे. मात्र बीड जिल्हा पोलीस दलानं आणि बीड जिल्हा पोलीस दलाच्या भरतीसाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना कुठेही अडचण येणार नाही याची खबरदारी देखील पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने बीड ज्ञानभूमीचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट.